नमस्कार. आज आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी देशाच्या सीमेवर राहून देशाचं रक्षण केलंय. मी तुम्हाला त्याचं लवकरच नाव सांगेन. त्याच्या आधी आता त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. रिटायर आर्मी कर्नल सुहास जतकर सर आज आपल्या सोबत आहे. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात आधी एक भरपूर गोष्टी आपण बघितलेल्या आहे. रिटायर कर्नल आहात आपण. आता बुलढाण्यात सुद्धा आपण सेवा देत आहात. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? ज्यावेळेस तुम्ही सांगितलं, की मी ॲज अ इंडियन आर्मी चाललो, त्यावेळेस घरच्यांचं काय मत होतं? माझं त्याच्या विरुद्ध झालेलं आहे. म्हणजे कसं? 1971 ची लढाई नुकतीच झाली होती. बरोबर आहे. मग तेव्हा सगळ्या देशात वाटायचं की कोणीतरी देश सेवेला गेलं पाहिजे. बरोबर. आमच्या आईला वाटलं की आपल्या घरातून कोणीतरी देश सेवेसाठी आर्मीत भरती व्हायला पाहिजे. मी तेव्हा नुसतंच 5वीत होतो इंग्रजी शाळेत. अच्छा. आमची शाळेत आले म्हणली व आमच्या मुलाला कुठं आलं तरी पाठवायचं. मग तेव्हा एकच ऑप्शन होतं सैनिक स्कूल मध्ये पाठवायचं. सैनिक स्कूल. म्हणून मग मी 1971 साली सैनिक स्कूल जॉईन अच्छा. झालो. मग बाकीचं ऑटोमॅटिक सैनिक स्कूल नंतर एनडीए, एमए, आर्मी कर्नल पर्यंत गेलो. अच्छा. तर ज्यावेळेस 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झालं. हो. त्यावेळेस नेमकं आपलं वय किती? तेव्हा मी 9 वर्षाचा होतो. 9 वर्षाचे. हो, हो. अच्छा. आणि वडिलांची प्रतिक्रिया? वडील माझे वारलेले होते. मी 1 वर्षाचा होतो तेव्हाच वडील वारले होते. बरं. त्यामुळे आई एकटीच होती आणि आम्ही 6 भावंड होतो. 6 भावंड आणि आई एकटी. हो. आणि शेती करायचो आम्ही. शेती. हो. आमचा नोकरीशी किंवा सैन्याशी तसा तीळ मात्र काही संबंध आणि नव्हता. 6 भावंडांपैकी किती जण आर्मीत गेले? मी एकटाच गेलो. एकटेच. बाकीचं कोणताच भावंड आर्मीत नाही, नाही. नाही, नाही. पण बाकी भावंडांनी? एक इंजिनियर झाला, एक एसीपी म्हणून पोलिसमध्ये रिटायर झाला, पोलीस इन्स्पेक्टर. अच्छा. आणि जर आईच्या मनात ही गोष्ट आलीच नसती, की तुम्ही आर्मीत जावं, तर तुम्ही काय केलं असतं? म्हणजे शेती का नोकरी का कोणता बिझनेस चालू केला असता? काय वाटते? नाही, अकॅडमिक्स मध्ये मी खूप चांगला होतो. अच्छा. जसं 4थी मध्ये मी ऑल ओव्हर द स्टेट दुसरा नंबर स्कॉलरशिप मध्ये आलो होतो. बरं. त्यामुळे अकॅडमिक फील्ड हा माझा स्ट्रॉंग पॉइंट होता. अकॅडमिक्स मध्येच किंवा आय-ए-एस किंवा डॉक्टर अशा पद्धतीने मी केलो असतो. म्हणजे शिक्षण कसं म्हणजे पहिली 4थी आता आधी तुमच्या वेळेस नगरपालिका किंवा जिल्हा परिषद शाळा बरोबर, असते. बरोबर. त्याच्यानंतरचं शिक्षण पुढे झालं. मी 1ली ते 4थी नगरपालिका शाळा नंबर 1 मध्ये केलं आणि बरोबर. मी थोडंसं अकॅडमिक्स मध्ये चांगला होतो. त्यामुळे 5वी मी लहान वयातच एडेड हायस्कूल मध्ये केलं. बरं. त्याच्यानंतर सैनिक स्कूलला आंध्रमध्ये सैनिक स्कूल कोरुकोंडा केलं. बरं. मग त्याच्यात 11वी करता करताच एनडीची परीक्षा दिली युपीएससी आणि पहिल्या चान्समध्येच युपीएससी मी क्लिअर केलं. पहिल्या ह्याच्यामध्ये. पहिल्या चान्समध्ये वयाच्या 15व्या वर्षी मी नॅशनल डिफेन्स अकॅडमी क्या मध्ये बात. जॉईन झालो. एनडीए आपण ज्याला म्हणतो. हा एनडीएला 15 फुल झालं होतं तेव्हा एनडीए मध्ये जॉईन झालो. आमच्या बॅचच्या सगळ्या 3 ऑफिसर होते. अच्छा. 1900 किती सालचा विषय? 79 साली. 79. 79. अच्छा. आणि आम्ही घेतलेल्या माहितीनुसार आपण एक ऑपरेशन केलं ब्लू स्टार. हो. तर त्या ऑपरेशन बद्दल काय सांगू शकता? ऑपरेशन ब्लू स्टार 1984 मध्ये माझं सगळ्यात पहिलं ऑपरेशन झालं होतं. बरं. त्याच्यात मनात एकच खंत होती, की बा आपलं पहिलं ऑपरेशन आपण दुश्मनाशी दुसऱ्या देशाशी लढायला पाहिजे. आपण आपल्याच लोकांशी लढतो आहोत. अच्छा. ते थोडंसं एक मनात एक कलह होता. पण मग नंतर कळलं आपण देशाच्या सेवेसाठी आहे. देश जे आपल्याला ऑर्डर देतील ते करूया. अच्छा. त्याच्यात आमचा रोल कारण की मी फार यंग होतो. तो 2च होते. एक इंटेलिजन्स काढायला आम्हाला पाठवलं होतं पत्रकार म्हणून. बरं. किंवा गोल्डन टेम्पल किती त्याची सिक्युरिटी काय लेव्हलची त्याचा अच्छा. आम्ही इनपुट दिलं. आणि दुसरी गोष्ट तो वॉर डायरी म्हणून एक मेंटेन करत असतात. बरं. अगदी टॉप सिक्रेट असते. वॉर डायरीमध्ये वॉकी-टॉकीमध्ये आम्ही 3 ऑफिसर्स वॉर डायरी लिहायचो, की आता ह्याने असं म्हटलं, त्याने तसं केलं, इथे असं झालं, मग इथे गोळी मारायचे आदेश दिले, मग इथे गोळी मारली, मग हा मेला. असं पूर्ण रेकॉर्ड मेंटेन असतं. टॉप सिक्रेट असतं ते. ओके. ते एक मेंटेन केलं त्याच्यात. त्याच्यातले अनुभव म्हणजे मी 2 गोष्टी सांगू शकतो, की एक तर एक तरसीम सिंग म्हणून होते. आम्ही तेव्हा त्याचं जायचं सुद्धा एकदमच ठरलं आमचं. एक पार्टी चालू होती मेरठमध्ये. रात्री आम्हाला 9 वाजता ऑर्डर आली, की सकाळी 4 वाजता मूव्ह करायचं तुम्हाला अच्छा. अमृतसरला.
आमचे जनरल ब्रार म्हणून जीओसी होते. जनरल ब्रार बद्दल तुम्ही ऐकलंच असेल. हो. ऑपरेशन बुस्टरचे ते हेड होते. त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं आणि ते हनीमूनला जाणार होते दुसऱ्या दिवशी. आणि ते इकडे आले. असा कोणता अनुभव आर्मी मधला आहे, की काही जणांच्या घरी काही दुःखाची घटना घडते, कधी-कधी आनंदाचे क्षण असतात. पण तो व्यक्ती आर्मी मधला, तो देश सेवेसाठी बॉर्डरवर उभा असतो. असं कधी ऐकलंय किंवा अशी घटना घडली का तुमच्या वेळेस? भरपूर झालेले आहेत. त्यातली कोणती एक घटना आता सांगता नाही येईल? एक छोटीशी तुम्हाला ब्लूस्टर बद्दल सांगत होतो. तिथे एक नायक तरसेम होता माझे किंवा 1 वर्षभर सर्व्हिस असेल. अच्छा. तो म्हणला, "सर, माझी फॅमिली जालंधरमध्ये आहे," म्हणला. ओके. आता एकदा हे ऑपरेशन झाल्यावर कोणाचं काय होईल, कोण मरतील, सरदारजी होता. तर सगळ्यांच्या मनात भीती होती, काय होईल, काय होईल माहित नाही. मी माझी फॅमिली व्यवस्थित लावतो आणि अमृतसरला तुम्हाला भेटतो म्हणलं. आपण लढाईवर चाललोय ना, आपण एकाला "तू जा, तुझं तू जा आणि भेट" म्हणतो. अच्छा. तेवढं रिस्क करून मी त्यांना पाठवून दिलं होतं. मग मी 2008 मध्ये गणेश क्रीडा मंदिर पुण्यामध्ये एक महाराष्ट्र फेस्टिव्हल चालू होता. अच्छा. ते कलमडी साहेब करायचे. खूप छान प्रोग्राम असायचा. तिथे अच्छा. इतकी गर्दी होती, जागा नव्हती. आणि एक सरदारजी उठला म्हणला, "साहेब तुम्ही बसा" म्हटलं. म्हणलं, "तुम्ही मला कशाला बसायला जागा देता? तुम्हाला तुम्ही बसा ना" अच्छा. म्हणलं. "मी नसतो उभा सर." "नाही, नाही, नाही" म्हणे, "बसा" म्हणलं. म्हातारा होता, पांढरे केस हे ते. म्हणलं, "साहब आपने मुझे पहचाना नहीं." हां, हां. साहब वही नहीं वही नायक तरसे हूँ जो ब्लू स्टार में आपने अरे क्या बात! तर त्यांनी 2008 मध्ये ती ओळख काढली. 1983 ची जी आमची भेट होती भेट होती. त्याच्यानंतर 2008 मध्ये आम्ही क्या भेटलो बात है! आणि तरी त्यांनी ओळखलं मला. अजून एक प्रश्न भरपूर जणांच्या मनात आहे, पण आज मी मांडतो तुम्हाला, की 1971 मध्ये जे भारत-पाकिस्तान युद्ध झालं, हं. त्या युद्धामध्ये पाकिस्तानचे 93,000 सैनिकांनी शरणागती पत्करली होती. बरोबर. तर त्यावेळेस आपण पाकिस्तान घेऊ शकलो नसतो का? कसं असतंय एक असतो पॉलिटिकल डिसिजन, एक असतं मिलिटरी डिसिजन. अच्छा. पॉलिटिकल डिसिजन हे ठरवतात, की आपण लढाई करायची का नाही? अच्छा. करायची तर कुठपर्यंत करायची? बरोबर आहे. ठीक आहे. ती कशी करायची? ते मिलिटरी ठरवते. हे मिलिटरी बरोबर. तुम्ही ऑब्जेक्टिव्ह द्या, एम द्या. तो कसा अचीव्ह करायचा तो आम्ही ठरवतो. बरोबर आहे. मग 71च्या लढाईत आता तुम्ही जर का आपलं तसं आपली जर का इतिहास बघत गेला, नेहरू जे होते, नेहरू तेव्हा नेहरूंच्या वेळेस 2 कंट्रीज स्ट्राँग होत्या. त्याला कोल्ड वॉर म्हणायचे. एक अमेरिकेची लॉबी होती, एक रशियाची लॉबी रशियाची होती. बाजू. जगाचे सगळे देश काही जण अमेरिकेकडनं होते, काही ह्याच्यात आपल्या रशियाकडनं होते. रशियाकडून. नेहरू म्हटले, "आम्ही कोणाकडनंच राहणार नाही. आम्ही आमची न्यूट्रल राहू. आम्ही कशाला?" बरोबर. नॉन अलाइन्ड मूव्हमेंट म्हणून त्यांना म्हणायचं किंवा त्याच्यानुसार मग 1965 साली जेव्हा लढाई झाली, तेव्हा आपण रशिया आपला मित्र होता, पण रशियाला बरोबर. आपण मदत मागायला गेलो. तेव्हा रशिया म्हटलं, "मग तुम्ही आमच्याकडनं नाहीये. अच्छा. तुम्ही आमचे मित्र आहे तोपर्यंत ठीक आहे. तुम्ही आमच्यात सामील झाला का? नाही झाला नाही ना. झालं. तुम्ही नॉन अलाइन्ड आहे. तुमचं तुम्ही बरोबर. बघून घ्या मग आता." अच्छा. मग 1971 साली इंदिरा गांधींना ते कळलं, की आपल्याला कोणाची तरी बाजू एक पकडायला लागेल, तेव्हाच आपल्याला कोणीतरी मदत करेल. बरोबर. मग इंदिरा गांधी सगळं जगभर फिरल्या आणि रशियाला म्हटलं, "तुम्ही मदत करा." ते म्हणे, "पहिले तुम्ही ट्रिटी साइन करा किंवा तुम्ही आमच्या बाजूने." त्यांनी साइन केली. तुम्ही आमच्या बाजूने आणि आम्ही तुम्हाला आमची सगळी मदत मिळायला पाहिजे. तर रशियाने तयार झाले. मग तेव्हा प्रॉब्लेम काय होता आपण समजून घेतलं पाहिजे. बांगलादेशमध्ये त्राही-त्राही वाचली होती. बांगलादेशीचे जे रिफ्युजीज होते, अच्छा. भारतात कोट्याने यायला लागले. बरोबर आहे. मग तेव्हा तो आपल्या देशासाठी प्रॉब्लेम झाला. त्यांची जोपर्यंत बांगलादेश आणि पाकिस्तानची लढाई होती तोपर्यंत त्यांचा विषय. हां. पण जर का शरणार्थी आपल्याकडे एवढे यायला लागल्यावर आपण कुठे खाऊ घालणार त्यांना? बरोबर मग आहे. इंदिरा गांधी पूर्ण जगात फिरल्या की बा असा-असा आम्हाला हेडेक आहे, हे कुठेतरी थांबवलं पाहिजे, नाही शरणार्थी वापस गेले पाहिजे. अच्छा. आम्हाला काय त्यांना जगवता येणार नाही. खरी गोष्ट. सो जगाचं ओपिनियन आपल्याकडनं करून घेतलं. रशियाची पाठराखण ठेवली त्यांनी अच्छा. आणि बांगलादेशचं ऑपरेशन जे आपण 71 ची लढाई केली. अच्छा. ठीक आहे. मग त्याच्यात त्यांनी सरेंडर केलं. 93,000 सरेंडर झाले. मग त्याच्यानंतर इंदिरा गांधी गेल्या रशियाकडे. मग आम्हाला पीओके वापस घ्यायचंय. बरोबर. पण तोपर्यंत काय झालं होतं, रशियाचं हे अमेरिकेचं 7th फ्लीट इंडियन ओशनमध्ये दाखल झालं होतं पाकिस्तानच्या मदतीसाठी. अच्छा. आणि रशियाच्या न्यूक्लिअर सबमेरिन्स दाखल झाले होते इंडियन ओशनमध्ये त्याला टक्कर द्यायला. बरोबर आहे. म्हणजे जर का ही लढाई वाढली असती, हां.
तर मग ती नुसती भारत पाकिस्तान न राहता अमेरिका युएस झाले आहे, अमेरिका रशिया झाली असती ती. अच्छा. न्यूक्लिअर वॉर पर्यंत गेलं असतं. इट वॉज डेंजरस. मग जेव्हा इंदिरा गांधी रशियाकडे आम्हाला ह्याच्यात पीओके पण घेऊ दिल्या, ते म्हणे आता हे जर का आता ही ठिणगी पेटली तर युद्ध होईल म्हणे, युद्ध वर्ल्ड वॉर बरोबर पर्यंत आहे. जाईल. दुसरी गोष्ट, त्यावेळेस तुमच्याकडे शरणार्थी होते, तुमचं जस्टिफायबल होते. बरोबर. आता शरणार्थी नाही ना तुमच्याकडे, शरणार्थी चालले गेले ना, लोक सगळं शांत झालं ना, तर आता तुम्हाला तो भाग घ्यायचा म्हणून आम्ही मदत करणार नाही. बरोबर. मग त्यामुळे जर का रशियाचा तुम्हाला सपोर्ट नसता आणि पाकिस्तानचा अमेरिकेला सपोर्ट झाला असता, अच्छा. ठीक आहे, आपण जिंकू शकलो असतो. नाही. दुसरी गोष्ट, ऑलरेडी आपण खाली आहे आणि पाकिस्तानी सैन्य वरती आहे. वरती. त्यामुळे आपल्याला त्या वरच्या सैन्याला टेकओव्हर करायला त्रास झाला असता. बरोबर आहे. तिसरी गोष्ट, आपण लढाई कुठे लढतोय? बांगलादेश. बांगलादेश. बांगलादेश भारताचा कोणता हिस्सा आहे? पूर्व हिस्सा आहे. हा. सगळी आपली मिलिटरी कुठे गेलेली आहे? बांगलादेश त्या साईडला, पूर्व साईडला. पूर्वेला. बरोबर. आणि पीओके कुठे आला? अपोजिट साईडला. काश्मीर पाकिस्तान इकडे आला. मग हा एवढा सगळा लावाजमा इकडं आणायचा आणि इकडं लढायचं, त्याला खर्च किती, वेळ लागल, ऑर्गनायझेशन लागेल, टॅक्टिक, एवढं सोपं होतं का ते? अच्छा. अजून असं आहे की इंडियन आर्मीची जी म्हणजे इंडियन आर्मीत जे लोक जॉईन होत आहेत, त्या मुलांचं वय 15, 17 म्हणजे 20, 25 पर्यंत आहे. 15 वर्ष रिटायरमेंट घेतात ते मुलं. तर त्यांचं पुढे काय? कसं असतं, प्रत्येक देशाची एक संरक्षण नीती असते. बरोबर आहे. ठीक आहे. तसा तुम्ही इस्रायलमध्ये घेतलं तर प्रत्येक युवाला मिलिटरी प्रशिक्षण कंपल्सरी, त्यांनी मिलिटरीमध्ये नोकरी मुलगा असो की मुलगी असो, नोकरी करणं भागच आहे त्यांना. आपली तशी नाही, आपली प्रोफेशनल आर्मी आहे. ओके. ठीक आहे, किंवा ते हे प्रोफेशनल आहे, आपण याला फुल टाइम ठेवणार, फुल टाइम ते कामं करणार, फुल टाइम पगार देणार. आता लढायचं म्हणजे तुम्हाला त्यांनी वाळवंटात सुद्धा लढलं पाहिजे, आपल्या इथे बर्फाचे डोंगर त्याच्यातही लढलं पाहिजे, प्लेन जे पंजाबचे त्याच्यामध्येही लढलं पाहिजे. हे कोण लढू शकतो? यंग पोरगा लढू शकतो. अच्छा. एकदा 35च्या पुढे गेल्यावर तो लढू शकत नाही नाही. लढू शकत. म्हणून मग आपण काय करतो, वयाच्या 15व्या वर्षी त्यांना रिक्रूट करतो, 1-1.5 वर्षाचं ट्रेनिंग देतो आणि 30-35ला रिटायर करतो. नेक्स्ट बॅच येतात. आता सिव्हिल सर्व्हिसेस, बाकीच्या सर्व्हिसेसमध्ये कसं असतं, पिरामिडिकल स्ट्रक्चर. तो एकदा जॉईन झाला की 58लाच तो रिटायर होतो. बरोबर. इथे असं नाही, इथे पिरामिडिकल स्ट्रक्चर आहे. असं इथे 100 जण झाले तर त्याच्यातले 90 जण 15 वर्षानं, अच्छा. मग त्याच्यातले बाकीचे असे एका दुःखाच वरती शेवटपर्यंत पोहोचतो. कारण की आपल्याला मेन फायटिंग फोर्स यंगला, तर त्या आपल्याला रिटायरच करावं लागतं. आता होतं काय, जो आर्मी जवान आपण 35व्या वर्षी रिटायर करतो, आपण त्याची युवावस्था किंवा जी उमेदीची वर्ष देशासाठी वापरून घेतलेली असतात. आंबा आपण पिळून खाल्लेला असतो अर्ध्यापैकी. बरोबर. मग आपण त्याला समाजात टाकतो. कोणत्या परिस्थितीमध्ये टाकतो? वयाच्या 35व्या वर्षी त्याचं घर बनलेलं नसते, बरोबर. त्याची मुलं शिकलेली नसतात, त्याला पेन्शन मिळते पण ती पगाराची अर्धी होते. बरोबर. एक जण जेव्हा 58 किंवा 60 वर्षी रिटायर होतो तेव्हा त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि पेन्शन बाकीचं वार्धक्य वापरायला त्याला होतं. याच्यात जबाबदाऱ्या सगळ्या राहिल्या ना, आणि पगार अर्धा झाला. मग असल्या माणसाला आपण वापरून घेऊन, कंडम करून समाजात सोडता येत नाही. बरोबर. त्याचं पुनर्वासन कुठेतरी झालं पाहिजे, त्याला कुठेतरी नोकरी दिली पाहिजे, त्याला व्यवसाय कुठेतरी करता आला पाहिजे, त्याच्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे, जे कामी आले देशाच्या, त्यांच्या फॅमिलीचं जो जर का जिवंत असतं त्याला त्याप्रमाणे आपण त्याच्या फॅमिलीला लुक आफ्टर केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या याच्यात सैनिक कल्याण विभाग म्हणून एक वेगळं डिपार्टमेंट. कल्याण विभाग काय कार्य करते, जेणेकरून रिटायर फौजी असतील किंवा त्यांचा परिवार आहे त्यांच्यासाठी फायदा होईल, असं कोणत्या गोष्टी सैनिक कल्याण विभाग होत असतात? सैनिक कल्याण काय करते की बा हे जे सोल्जर्स आहेत यांना कुठेतरी पुनर्नियुक्त करून एकतर नोकरी मिळाली पाहिजे. हे बरोबर. मग शासनात जसं आपल्या 15% आरक्षण आपण करून दिलेलं आहे महाराष्ट्र शासनामध्ये. बरोबर. तर त्या सगळेजण त्याच्यात बसत नाही. मग मी जेव्हा संचालक सैनिक कल्याण विभाग होतो, आम्ही एक माजी सैनिक महामंडळ स्थापन केलं होतं. शासनाने फक्त 5 कोटी दिले होते आपल्याला.
ती आम्ही 270 कोटीपर्यंत 9 वर्षात कंपनी नेली आणि 12,800 जवानांना त्याच्यात नोकऱ्या दिल्या. 12,800 800 जवानांना जे पुनर्नियुक्तांना नोकऱ्या दिल्या, म्हणजे त्यांची घरं चालायला लागली. त्याच्यात 11 टाईपचे वेगवेगळे बिझनेसेस आम्ही केले, इंडस्ट्रियल एस्टेट सुद्धा बांधली. त्याच्यात आम्ही एक नवीन कॉन्सेप्ट आणला होता की मेक इन इंडिया डिफेन्स. तर मग पर्रिकर रक्षामंत्री होते, तर त्यांना बोलवलं. इंडस्ट्रीमधले बाबा कल्याणी जे भारत फोर्सचे आहेत, नरोना जे टाटा मोटर्सचे आहेत, L&Tचे मिस्टर पाटील आहेत, असे मोठे मोठे जे कॉर्पोरेटमध्ये डिफेन्स प्रोडक्शन्समध्ये आलेले आहेत, त्यांना बोलवलं. आम्ही हे कॉन्सेप्ट दिला की मग तुम्ही जेव्हा प्रोडक्शनमध्ये जाता तेव्हा तुम्ही डिप्लोमा होल्डर आहे का, हा इंजिनियर आहे का, हा MBA केलेला आहे का, असं बघता. पण त्याला त्या गनचा काहीही गंध नसतो, रणगाड्याचा गंध नसतो, मिसाईलचा गंध नसतो. आमच्याकडे हे 15-15 वर्ष 20-20 वर्ष त्या रणगाड्यावर राहिलेले जगलेले माणसं, त्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स आहे. स्किलिंग जे म्हणतो, देज आर द स्किल्ड मॅन पॉवर अवेलेबल टू. तुम्ही त्यांना जॉब द्या, त्यांचाही फायदा आहे, तुमचाही फायदा आहे. हा एक कॉन्सेप्ट आम्ही मोठा आणला. आणि इंडियन आर्मीची प्रॅक्टिस खूप भयंकर असते असं म्हणतात, किंवा सकाळी 4ला उठावं लागते. तर त्याच्याबद्दल काय सांगू शकता, की प्रॅक्टिस कशी असते इंडियन आर्मीची? कसं आहे माहितीये का, सैन्यात तुम्हाला पीस टाइम मध्ये किंवा जेव्हा युद्ध नसते तेव्हा तुम्हाला नसतं खाऊन पिऊन असं लठ्ठ होता येत नाही ना. बरोबर आहे. तुम्हाला एकदम फिट ठेवावं लागतं की केव्हाही युद्ध लागू शकते. ते युद्धासाठी तुमचा सराव झाला पाहिजे, परिपूर्ण झाले पाहिजे, असले पाहिजे. परिपूर्ण असले पाहिजे. कोणत्याही वेळेस तुम्ही तयार असले पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला सकाळी उठावं लागणार, तुम्हाला फिजिकली फिट राहावं लागणार, तुम्हाला मेंटली फिट राहावं लागणार. फिजिकल पेक्षा मेंटल फिट राहणे फार गरजेचं असतं. आणि तुमचा जो युद्धाचा सराव असतो तो एकसारखा करत राहावं लागतं, जेणेकरून ड्रिल म्हणजे काय, ड्रिल म्हणजे तुम्ही डोळे मिटले, डोकं बंद केलं, थिंकिंग कॅप जरी बंद केलं तर ऑटोमॅटिकली तुमची गोष्ट झाल्या पाहिजे. जसं पायलट काय एवढे हजारो स्विच असतात, ऑटोमॅटिक त्याचं बटन बोट तिथे जातं जिथे त्याला काम करावं लागतं. तसं एकदा तुम्ही गनवर काम करून राहिले, रडारवर काम करून राहिले, मिसाईलवर काम, इतके स्विचेस असतात, त्याच्यात विचार करायचा नसतो बा ह्याचं स्विच कसं, मीडियाचं स्विच कसं, कंट्रोलचं स्विच कसं, असं नाही. ऑटोमॅटिक कंट्रोल म्हणलं म्हणजे तिथे बोट तुमचं गेलं पाहिजे. तेवढा इन्स्टंट ते गोष्ट तर झाली त्याला पाहिजे. एक सारखा सराव करावा लागतो. बरोबर. ते आपण करावं लागतं, मग कष्ट त्याच्यासाठी घ्यावं लागतात. आता नेमकं ऑपरेशन सिंदूर घडलं, बरोबर. तर त्याची युद्धनीती किंवा ते कोणत्या प्रकारे घडलं, म्हणजे तुम्हाला काय वाटते की ऑपरेशन सिंदूरची रचना कशी होती, किंवा युद्धनीती जी आहे म्हणतो आपण, ती कोणत्या प्रकारे होती त्याची? कसं झालंय, मी युद्ध केव्हापासून 1983 पासून युद्ध पाहिलेलं, बघितलेलं आहे. युद्ध आणि टेक्नॉलॉजी ते पॅरलल चालत असतात. बरोबर. जशी टेक्नॉलॉजी वाढते तशी युद्धनीती त्याला मॅच करत असते, किंवा युद्धासाठी आपण टेक्नॉलॉजी नवीन नवीन आणत राहतो. आता बेसिकली तुम्ही आज जो मोबाईल बघता, हा. त्याचा जन्म युद्धनीतीतून झालेला आहे, कसं? मोबाईल पासून युद्धात आलेला नाही. अच्छा. कित्येक इन्व्हेन्शन तुम्ही बघा, रडार म्हणा, हे बघा, डॉपलर म्हणता, MRI म्हणतात, हे सगळे युद्धातून आलेले आहेत. बरं. तर युद्धात कसं रंगाड्याचं युद्ध खेळताना एकमेकाशी कम्युनिकेट करताना वायरलेसवर करणं शक्य नव्हतं, एवढं फास्ट होत नव्हतं. म्हणून RLS RTS प्रणाली जी निर्माण झाली, मोबाईल कम्युनिकेशन जे निर्माण झालं रणगाड्यासाठी, तेच सिव्हिलमध्ये वापरल्या गेल्यानंतर आपण मोबाईल वापरतो. तर आम्ही पहिले ट्रान्झिस्टराइज वर्शन टेक्नॉलॉजी बघितली, वॉल वर्शन बघितली, मग आयसीज असतात, आयसी वर्शन बघितली. मग पहिले आता शिवाजी काळांच्या याच्यात बघितलं तर तलवारीची लढाई होती, इंग्रजांच्या काळात बंदुकीची झाली, मग तोफांची चालू झाली, मग रणगाड्याचे युद्ध लढल्या गेले. हे सगळे युद्ध लढत असताना शेवटी तुम्हाला कोणती जागा कॅप्चर करायची, तर तिथपर्यंत पोचावं लागायचं. आणि तिथपर्यंत माणसं जाऊन फिजिकली तुम्हाला तिथे ऑक्युपाय करावं लागायचं. आता कारगिल युद्धच घ्या तुम्ही 1999चं, दॅट वॉज द लास्ट टेक्नॉलॉजी वेअर इट वॉज यूज, किंवा आपल्या तोफा बोफर्स तोफाने आपण त्यांचे ठाणे उद्ध्वस्त केले, त्यांचे पोस्ट उद्ध्वस्त केले, मग इन्फिल्ट्री गेली. आता परमवीर चक्र जे योगेंद्र सिंग यादव आहे, किंवा कुमार आहे, त्यांचे तुम्ही जे शौर्य ऐकलं, स्वतः जाऊन त्यांनी ऑक्युपाय केलं, 1 to 1 फाईट झाल्या. पण जे ऑपरेशन सिंदूर झालं,
किंवा ऑपरेशन सिंदूरच्या आधीची आपण एक लढाई म्हणू, जी युक्रेनची जी लढाई हां, झाली, युक्रेन चालू युक्रेनची. होतं, ती संपली नाही युद्ध अजून. अच्छा. तर युक्रेनची लढाई जी आहे, ती ड्रोन्सनी ड्रोन वापरले गेले. ओके. ड्रोन वापरले गेले म्हणजे इथनं ड्रोन जातो, तिथे काहीतरी ड्रॉप करतो, वापस येतो किंवा डिस्ट्रॉय होतो. अच्छा. सॅटेलाइट्स ओके. सॅटेलाइट्स वापरायला लागले. आता सगळीकडे सर्व्हिलन्स सॅटेलाइट्स नव्हते. बरोबर. तुमचे वेपन गायडन्स सॅटेलाइट 4,000 किलोमीटर तुमच्या मिसाईल पोहोचू शकतात. असं पहिले कधी होत नव्हतं. अच्छा. विमानं एवढे फास्ट चालले, विमानं चालले, रॅफल वगैरे तुमचे चाललेले. असं नव्हतं पहिले. मग आता जे सिंदूर जे झालं, सिंदूरचं एक त्यांनी काय केलं होतं, सगळे तुमचे अलोंग द बॉर्डर्स, सगळे रडार्स, सगळ्या मिसाईल्स, सगळे वेपनरी, अँटी एअरक्राफ्ट गन्स, तुमचे ड्रोन्स कंबाईन्ड सगळे कंट्रोल सेंटर झाले. अच्छा. ठीक आहे. माणूस एकही जण बॉर्डर क्रॉस केला नाही. अच्छा. जसं कारगिलमध्ये क्रॉस केली, इथे कोणीच क्रॉस केलं नाही. बॉर्डर क्रॉस न करता युद्ध आता सध्या आता झालेलं आहे. बॉर्डर क्रॉस न करता अच्छा. युद्ध झालेले आहेत. तुमच्या मिसाईल्स गेल्या ठोकून आल्या. तुमचे विमान गेले ठोकून आले. तुमचे ड्रोन्स गेले ठोकून आले. त्यांचे ड्रोन आले आपण ते पाडले. हं. आता क्रायोजेनिक इंजिन आपण बनवतोय. तर ही टेक्नॉलॉजिकल जे काय म्हणतात ॲडव्हान्सेस जे झाले, त्यामुळे आता फ्युचरचं युद्ध ड्रोनचं युद्ध, मिसाईलचं युद्ध आहे, एअरक्राफ्टचं युद्ध आहे, अँटी एअरक्राफ्ट गन्स, रडार्स, अच्छा. मिसाईल्स त्याचं युद्ध आहे. म्हणजे तुमच्या वेळेस जी टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी होती, त्याच्यापेक्षा आता फार टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. आता खूप डेव्हलप झालेले आहे. आणि जशी टेक्नॉलॉजी डेव्हलप होते तसं चेंज होतं. आणि दुसरं कसं असतं, आपण त्या टेक्नॉलॉजीला मॅच करतो आहात का? का आपण अजूनही बंदुकी घेऊनच लढतो? अच्छा. ते फार महत्वाचं. इंडियन आर्मीतून रिटायर झाल्यानंतर काही जवान असे असतात जे इकडे येऊन सुद्धा गव्हर्नमेंट नोकरीसाठी प्रयत्न करू शकतात. बिलकुल गव्हर्नमेंट नोकरीमध्ये 15% आरक्षण आहे. अच्छा. हो. म्हणजे देश सेवा केल्यानंतर तुम्ही इथून गव्हर्नमेंट नोकरी हो, करू हो. शकता. स्क अँड ड मध्ये करता येते जेवणाला. अच्छा. ब मध्ये नाही. पहिले ब मध्ये होतं ते ब मधनं काढलं. जवान जो आहे इंडियन आर्मीचा, त्याला जर कधी म्हणजे लढाई नाही आहे, तरी सुद्धा त्याला ॲक्सिडेंट झाला किंवा काही दुखापत झाली बॉर्डरच्या तिथे, तर मग त्याचं काय? म्हणजे तो वापस त्याला पाठवले जाते का त्याला तिथे पुन्हा ठेवल्या जाते म्हणजे कसं देश ठेवल्या असते, जाते? की जो माणूस मेडिकली फिट नाही आहे, अच्छा. तो तुम्हाला डिफेन्समध्ये ठेवता येत नाही. अच्छा. फक्त काही एक्सेप्शन्स असतात. तर मग आता समजा एक ट्रेनिंग घेतानाच एखाद्याचा पाय मोडला, हां. तो तर लढू शकत नाही. नाही. पण मग त्याच्यात आमचं कसं असतं, कोणची इंजुरी झाली तर त्याला एक कोर्ट ऑफ इन्क्वायरी असते. ती इन्क्वायरी ठरवते, की याला ही इजापत कशी झाली. अच्छा. ठीक आहे. मग त्याच्यात एक असतं ॲट्रिब्युटेबल टू मिलिटरी सर्व्हिस का नॉन ॲट्रिब्युटेबल. ओके. जर का ती मिलिटरी सर्व्हिसला ॲट्रिब्यूट झाली असेल, बरोबर. ठीक आहे. युद्धस्थिती किंवा युद्धजन्य स्थितीत तो झाला असेल, बरं. ट्रेनिंग करताना झाला असेल, ती युद्धजन्य स्थिती आहे. अच्छा. सराव करताना झाला असेल, मग तसल्याला आपण रिटायर करून पुन्हा त्याला स्पेशल जॉब्स इथे देत असतो. पण जो युद्धजन्य स्थितीत नाही, आता सुट्टीवर आला, ॲक्सिडेंटनं त्याचा पाय मोडला, अच्छा. अच्छा. म्हणजे इथे तो जर सुट्टीवर आला ना, इथे त्याचा ॲक्सिडेंट झाला, काही दुखापत झाली, तर ते आर्मीला हे नाही करता येणार. आर्मी जबाबदार नाही ना जबाबदार त्याला. नाही तो. ज्या गोष्टीला आर्मी जबाबदार आहे त्याची जबाबदारी आर्मी घेते, नेहमी घेते एअरफोर्स. आणि समजा भरपूर म्हणजे अशी गमतीची गोष्ट अशी कोणती आहे घडली तुमच्या काळामध्ये, की जी अजूनही आठवते किंवा त्या गोष्टीला उजाळा देते? किंवा कुणी नवीन येऊन मित्र परिवार जो असतो आर्मीतला, तो येऊन नवीन गप्पा सांगतो, काही गोष्टी सांगतो, अशातली गमतीची कोणती गोष्ट घडलेली आहे? तुम्हाला काही गोष्टी म्हणजे एक जनरल इव्हन कार्डोझो म्हणून आहेत. ओके. जनरल आहेत, त्यांना एकच पाय आहे. अच्छा. म्हणजे तरी ते जनरल झाले. का झालं? म्हणजे जनरल कार्डोझो जेव्हा मेजर होते वाटतं, मेजर का लेफ्टनंट कर्नल होते. हां. लढाईत गोरखा रेजिमेंटचे ते. गोरखे बरोबर खुकरी हां. ठेवून असतात ते गोरखे. बरोबर आहे. त्यांचा पाय उडाला. तर त्यांनी त्यांच्याबरोबर जो जवान होता, बडी होता, त्याला म्हणले, "माझा पाय काप" म्हटले. अच्छा, हे पाय का? हो, मग आता ते दुडकं पाय घेऊन कुठे म्हणजे तो जाणार? सोबतचा आर्मीचा जो जवान होता त्यांनी त्या जवानाचा पाय कापलेला आहे. कापायला सांगितलं, त्याची हिंमत नाही झाली. यांनी स्वतःचे खुकरे काढले, स्वतःचा पाय कापला, तो बांधला आणि पुन्हा युद्ध लढले ते. म्हणून एवढी ब्रेव्हरी दाखवल्यावर त्या माणसाला आर्मीतून रिटायर न करता नॉर्मल सर्व्हिसमध्ये राहिले. ते जनरल म्हणून रिटायर झालेले आहेत.
म्हणजे ही ताकद येते कुठून? एवढी की बाबा हाताने पाय कापायचा आणि ह्या गोष्टी देशासाठी आता तेच मी कोणाबरोबर तरी बोलत होतो, की बा हां. अधिकारी असे का बनतात? आणि ही लीडरशिप काय असते? अच्छा. आता तुम्ही लीडरशिप बघितली ती एक पॉलिटिकल लीडरशिप असते, बरोबर. एक कॉर्पोरेट कॉर्पोरेट लीडरशिप असते, मिलिटरी लीडरशिपमध्ये फरक काय? मिलिटरी ऑफिसरमध्ये फरक काय आहे? तर जो पॉलिटिकल लीडर असतो, जोपर्यंत तो वोट गार्नर करू शकतो, वोट लोकांचे घेऊ शकतो, मग बरोबर, कोणत्याही मार्गाने असो ते. बरोबर. ठीक आहे. तो लीडर राहतो, पॉलिटिकल लीडर, आमदार राहतो, अच्छा. खासदार राहतो, मग मंत्री बनतो, चीफ मिनिस्टर बनतो, केंद्रात मंत्री बनतो, केंद्रात. प्राईम मिनिस्टर बनतो. बरोबर. तर ती लीडरशिप तुमची वोट बँक घेणार आहे आणि समजा तुम्ही फेल झाले तर तसं काही होत नाही ना. होत नाही. बरोबर तर आहे. तो एकटाच फेल होतो. सिस्टममध्ये पुढे काही फरक काही पडत नाही. फरक पडत कॉर्पोरेट लीडर म्हणजे तो बिझनेस लीडर असतो. तर बिझनेस करणं म्हणजे तुम्ही प्रॉफिटसाठी करतो. बरोबर आहे. मग जो कॉर्पोरेट लीडर तुम्हाला बिझनेस चांगला करून देतो, हां. चांगले प्रॉफिट आणून देतो, तो सक्सेसफुल बिझनेस सक्सेसफुल. लीडर. तो फेल झाला तर घरी जातो, बिझनेस बंद पडतो, त्याचा पर्सनल लॉस असतो. बरोबर आहे. पण मिलिटरी लीडरमध्ये जेव्हा आपण सिलेक्शन करतो, मी जेव्हा किती शाळेतही जातो त्यांना सांगतो, की आम्ही तुमच्याकडनं काय अपेक्षा करतो एक मिलिटरी लीडर किंवा ऑफिसरमधनं काय असतं? त्याच्यात OLQ म्हणतो, ऑफिसर लाइक क्वालिटीज. की मिलिटरी लीडरला जवानांना सगळ्यांना घेऊन लढाईत जायचं असतं. अच्छा. लढाईत जायचं आणि तो लढणार कोण? दुसऱ्या दुश्मनाशी वैयक्तिक त्याची दुश्मनी काहीच नाही. नाही. तू देशासाठी लढाई देते. देशासाठी तुम्हाला त्याला लढवायचंय. बरोबर आहे. ठीक आहे. पुन्हा त्याच्या घरच्यांचं काय होईल माहित नाही. त्याला किती पैसे मिळतील माहित नाही. मरायची म्हणजे खूप चान्सेस आहेत की तो मरेल देशासाठी. बरोबर. अशा गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही लीडर्स तयार करता किंवा ऑफिसर्स तयार करता, अच्छा. तेव्हा ते कर्डोजन सारखे असतात. त्यांना अतिशय प्रेम असतं देशाविषयी, अतिशय प्रेम असतं आपल्या जवानाविषयी. अच्छा. तुम्हाला सांगू आपण जे मी सांगतो लढाईत लढतात, तर ते काय लढाईनंतर यांना काय मिळणार आहे, ह्याला काय मिळणार आहे, तसं काय होणार असं नाही. 3 गोष्टीसाठी लढतात. अच्छा. नाम, नमक, निशाण. निशाण अच्छा. ऐकलं काय असतं? नाही. निशाण म्हणजे तुम्ही पहिल्यापासून असाल किंवा आता तुम्ही महाभारतात घ्या. महाभारतात सुद्धा आपल्या अर्जुनाच्या रथावर हनुमानाचं निशाण होतं. बरोबर आहे. झेंडा जो झेंडा होता. होता. त्याला निशाण म्हणतात. अच्छा. कोणाच्या झेंड्याखाली तुम्ही लढता? अच्छा. ठीक आहे. हं. तसं आम्ही लढतो कोणाच्या देशाच्या झेंड्यासाठी लढतो. अच्छा. त्या झेंड्यासाठी आम्ही मरणार. बरोबर आहे. निशाण, नाम किंवा आपल्या देशाची इज्जत, अच्छा. आपल्या पलटणची इज्जत, आपली इज्जत, त्या इज्जतीसाठी लढायचं. अच्छा. आणि तिसरं नमक. नमक म्हणजे आपण या देशाचा नमक खातो, या देशाचा आपण पगार घेतो, तर आपण अच्छा. मरेपर्यंत त्याला जगलं पाहिजे, त्या मिठाला अच्छा. जगलं पाहिजे. निकाल जगला पाहिजे. या 3 गोष्टीसाठी लढवतो आपण आणि ते लढतात. तर हे काय की बुवा हा मेल्यावर इतके मिळतील, ते मिळेल असं काही नसतं. काही नसतं. आणि त्याला मिलिटरी लीडरशिप म्हणतात. जो एवढं मोटिव्हेट करून यांना लढवतो, तो खरा लीडर. आता काही आर्मी जवान जे शहीद होतात देशासाठी, त्यांच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया काय असतात ज्यावेळेस त्यांना माहीत पडते ही गोष्ट, की आता आपला मुलगा किंवा आपला भाऊ, एका बहिणीचा भाऊ किंवा एका बहिणीचा भाऊ समजा किंवा अ, मुलगा गेलेला, तर आईची किंवा त्याच्या बायकोची, बहिणीची प्रतिक्रिया कशी काय? म्हणजे तुम्ही असं कधी अनुभव घेतलेला आहे या गोष्टीचा? म्हणजे चांगलेही आहे आणि खराबही अनुभव आहे. अच्छा. जे आपल्या देशासाठी शहीद झाले, त्यांची जी फॅमिली असते डाऊन होतात आणि पण त्यांची एक प्रतिक्रिया असते, की ठीक आहे, आज आमचे मालक शहीद झाले, आमची पोरही तरी मिलिटरीत जातील. आज आमचा अच्छा. मुलगा शहीद झाला तरी आमची मिलिटरीत जातील. आम्हाला इज्जत मिळते, आम्हाला हे मिळतं आणि आम्ही देशासाठी जगतो, राहतो. आमचं म्हणजे अच्छा. खानदानी पेशा आहेत कित्येक जणांचे. अच्छा. जनरेशन टू जनरेशन मिलिटरीत राहिलेले असतात. अच्छा. त्याला ठीक आहे. घरातला मुलगा गमावला जाईल किंवा भाऊ गमावला याची भीती नाही राहिली. भीती नाही राहत. कारण की समाज त्यांचा तिथे काळजी घेतो. काळजी घेतो. काळजी घेतो. आता काय एक गोष्ट माझ्या ह्याच्यात आली होती, की दुसऱ्या महायुद्धात जे आपले लोक गेले किंवा शहीद झाले किंवा मेले काय असतील, अच्छा. तेव्हा ब्रिटिश राज करत होते. बरोबर. पण आपल्या लोकांनी डिसिजन घेतलं होतं यांनी दुसऱ्या महायुद्धात जायचं. त्यामुळे तिथून तो विचार आहे. नाही, नाही, नाही. तर दुसऱ्या महायुद्धातल्या विधवा काय झालं होतं, जेव्हा ते हे 41 ची वय होते, तर त्या विधवांना मी भेटलो, तर ते म्हणे
अहो साहेब म्हटले, "आमचा मालक गोरा होता का काळा होता, छोटा होता का मोठा? आम्हाला काहीच माहीत नाही. आम्ही 7-8 वर्षाचं लग्न होऊन आलेलो" म्हटले. अच्छा. त्याला अगदी लहानपणी लग्न व्हायचे ना. हां. आणि ते मालक मेला ते गेला, ते गेलाच म्हटले. पुन्हा वापस आलाच नाही. अच्छा, त्यांना हे माहीतच नाही की तो व्यक्ती कसा होता. तेव्हा त्याची परिस्थिती काय असते? तो नागरिक आहे. बरोबर. पण त्याला नागरिकाचे जे प्रश्न असतात. हां. जसे की त्या पोराला पण 7-12 आण रे, ही परमिशन घेऊन ये रे, हा बिझनेस कर रे, की ह्याला कसल्या परमिशन्स लागतात, किंवा घर बांधकामाची परवानगी असल्या कामं सांगत नाही. त्याला माहिती नसतं. बरोबर आहे. तो फक्त शाळेतलं शिक्षण, उन्हाळी काय करणं एवढं एवढं माहिती आहे. हां. मग त्याच्यात आपण त्याचं नागरिकाचं सैनिकीकरण करतो, त्याला सैनिक ट्रेनिंग देतो, पूर्ण नुसतं त्याच्या डोक्यात घालतं, की बा आपल्याला देशासाठी लढायचं, ही बंदूक अशी चालवायची, ही गन अशी चालवायची, हे असं करायचं, एवढंच शिक्षण देतो त्याला. बरोबर. कंटिन्यूअस ते करत राहतो. वर्षातून 1 महिना किंवा 2 महिने तो सुट्टीवर येतो. बरोबर आहे. आणि जर का फॅमिली बरोबर असलं तर तेही येत नाही. एखाद 15 दिवस येतो. बरोबर आहे. आणि त्या 15 दिवसात सुद्धा मित्रात गप्पा मारतो. बिचाऱ्यानं फौजमधनं दारू आणलेली असते. सगळे एन्जॉय करतात. झाला चांगला, 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 लय चांगला म्हणतात त्याला. अच्छा. बस स्टँडला सोडायलाही येतात, घ्यायलाही येतात. घ्यायला येतात. खुश राहतात. म्हणतात माझ्यावर खूप प्रेम करतात. मग ते आपली शेती पण त्यांना करायला देते. भाऊ म्हणतो की "बा मला शेतीला ट्रॅक्टर घ्यायचे पैसे दे, ते 5,00,000 दे, हे दे, ते अच्छा. दे." 15 वर्षांनी जेव्हा येतो, हां. मग तेव्हा म्हणतो, "बाबा माझी शेती वापस दे." आता अच्छा. हे कसं वाघाच्या तोंडात दिलेला घास ते कशाला भाऊ सोडतंय? बरोबर आहे. ती शेती त्याला म्हण "अरे हे काय झालं?" म्हणतं ते. ते त्याला कळत नाही. खूप चिडतं. मग दुसरं आपण त्याचा बाकीच्या मुलांचं शिक्षण असो, घर असो, पगार असो, कुठेही त्याला पैसे द्यावे लागत नाही काही, कारण सगळ्या गोष्टी मिलिटरी टेक केअर करते. ओके. त्यामुळे नागरिक जीवनात कसं चालतं नागरिक जीवन हे माहिती नसतं. मग त्याला म्हणलं 7-12 अरे असं नाही म्हणत ते तलाठी त्याला 10 चकरा करायला लावतोय. मग त्याला कळत नाही 10 चकरा कशाला भांडायला उठतं ते. अच्छा. त्याला कळत नाही की बाबा ₹50 दिले की एका चक्रात होतंय ते काम. अच्छा. तर त्याला ही गोष्ट माहीत नसल्यामुळे तो 10 चकरा मारतोय. होतं काय आपण तो दोष त्याचाही नाही, तो दोष समाजाचा नाही. अच्छा. त्याचं आपण नागरिकातून सैनिकीकरण करतो. सैनिकातून नागरिकीकरण नाही करतो. करतच नाही. करतच नाही. बरोबर आहे. किंवा त्याची ती मानसिकता एकदम आपण बदलत नाही, की नागरिकात वेगळं आहे ती पद्धत. मुलाची ऍडमिशन एवढी सहजासहजी मिळत नाही तुम्हाला. बरोबर आहे. हं. कुठेतरी पॉलिटिकल पूल लागतं, याचं पत्र लागतं, त्याचं पत्र लागतं. ते म्हणतो, "मला कशाला लागतंय?" अच्छा. हं. ते भांडायला उठतं. अच्छा, मी जे हं. सेवेतून इथं माझं रिझर्व्हेशन आहे म्हणतं, इथं सैनिकासाठी रिझर्व्ह कोणीतरी बसलेला असतोय दादा. मग त्याच्याशी भांडत बसतंय. त्याला कळत नाही, की बुवा हा पॉलिटिकली स्ट्रॉंग आहे किंवा लोकली स्ट्रॉंग अच्छा. आहे, का गुंड आहे, याला सोडून द्यावं का? ते म्हणतात, "याचं डोकं फिरलंय," म्हणतं, "फौजी का दिमाग घुटने में है." तर आणि तसं त्याचं नसतं. आपण त्याचं सैनिकीकरणच करत नाही ना. अच्छा. मग दोष कोणाचा? त्याचा का आपला? समाजाचा. अच्छा. तर एकदम त्याला तो शॉक होतो, कल्चरल शॉक होतो, की कालपर्यंत एकदम एवढे मित्र झालेले, भाऊ माझी शेती मला देईना, मला उत्पन्न खाल्लं हे दिलं, माझी विहीर मला देईना. हां, हे मला प्रत्येक ठिकाणी लाईनीत उभं राहावं लागतं, प्रत्येक ठिकाणी पैसे द्यावे लागतात. त्याच्या बजेटमध्ये ते बसतच नाही. ते कळेस्तोवर त्याला वेळ लागतो. वेळ लागतो. वेळ. अजून एक सरळचा प्रश्न थोडा मागे येतो, की आई 5-6 भावंड, तर मग शेतीवर उदरनिर्वाह पूर्ण करायचा. तर तो म्हणजे त्यावेळेसचा जो वेळ होता तो कसा काय? म्हणजे कसा होता? म्हणजे हालाकीचे दिवस चालले असतील भरपूर, का कसं काय होतं? म्हणजे 6 भावंड आणि आई, मग घराचा उदरनिर्वाह पूर्ण शेतीवर होता का? घराचा पूर्ण उदरनिर्वाह आमचा शेतीवर होता. अच्छा. मग पहिले माझा मोठा भाऊ नोकरीला लागला, इंजिनियर झाला, इरिगेशन डिपार्टमेंटला 2 नंबरचा कॉल लागला. म्हणजे शेंडेफळ सगळ्यात शेवटचं होतं. त्यामुळे एवढी आर्थिक परिस्थिती आमची नव्हती. पण तुम्ही सैन्यात बघा, सैन्यात जे जवान येतात, कोणीही श्रीमंत घराण्यातला नसतो. सगळे गरिबाची मुलं असतात. कोणी पॉलिटिकल घराण्यातला नसतो. अच्छा. कोणत्याही आय-एस अधिकाऱ्याचा मुलगा फौजमध्ये येत नाही. अच्छा. कोणाचाही बिझनेसमॅनचा मुलगा फौजमध्ये येत नाही. फौजमध्ये येतो कोण? शेतकरी. शेतकऱ्याचा. तालेवार शेतकऱ्याची पोरं येत नाही. अच्छा. कुठले येतात? आता तुम्ही बघा. सातारा, सांगलीमध्ये खूप आहेत. हो. एक गाव असं की त्या गावात हां, घरातला हां. एक तरी मुलगा आहे असं ऐकलेलं आलेले आहे. फौजी रांजणे आहे, फौजी आंबावडे आहे हां. किंवा फौजी मांड, खटाव. तर तुम्ही मांड, खटाव, आंबावडे हा जो तुम्ही रांजणी हा बेल्ट बघितला, एकदम दुष्काळी भाग. अच्छा. तिथं काय पिकत नाही, काही नाही. त्या पोरांनी करायचं काय? बरोबर. ते फौजमध्ये येतात. पण ती पोरं फिजिकली फिट असतात. फिट असतात.
पण स्ट्रेंथ चांगली असते. अच्छा. त्यांची काय म्हणतात इम्युनिटी फार हाय असते. लागलीच आजारी पडत नाही, हे पडत होत नाही. नाही. अच्छा. त्यामुळे फौजलाही चांगले असतात, तर ते गरीब घरातनं आलेले. असेच सगळे मिलिटरीवाले असतात. कुठेही जा. आता तुम्ही सांगतो रेजिमेंट मराठा रेजिमेंटमध्ये आपले मॅक्सिमम कुठले असतात? सातारा, सांगली, कोल्हापूर, सुरत. रेजिमेंटमध्ये कुठले ते बीड, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला. बरोबर. हां, मॅक्सिमम ते एस-सी, एस-टी मधले ते कुठले असतात? तुमचे हे सॉरी एस-टी ट्रायबल कुठले येतात? चंद्रपूर, अजून अमरावती त्या एरियातले अच्छा. असे. एअरफोर्समध्ये कुठले जातात? पढी-लिखी फौज. अच्छा. पुणे, मुंबई, नाशिक, नाशिक, हैदराबाद, बंगलोर. ही शहरातली पोरं असतात. अच्छा. ही शहरातली तुम्हाला कोणीही आणि भेटणार नाही. जर कधी कोणता शहरातला मुलगा आर्मीमध्ये गेला तर टिकू शकतो का? म्हणजे काय त्याचं ट्रेनिंग नाही, असेल नाही. किंवा ह्या गोष्टी ज्या असतात. त्यांना ती सवय नसते. ते एक क्वालिटी ऑफ लाईफ. फक्त मी एकच शहरातला बघितला. माझा ड्रायव्हर होता एक पोरगा. अच्छा. तो ड्रायव्हर म्हणजे मोटरसायकल ड्रायव्हर करायचा. अजून खूप छान कपडे घालायचा, 2-3 सोन्याच्या अंगठ्या वगैरे चांगलं. हां. हे एवढं पोरगं एवढं श्रीमंत दिसतं, इथं काय करतंय? एवढं श्रीमंत दिसतं, इथं काय करतंय? त्याला विचारलं, "अरे बाबा," म्हणलं, "तू इथं फौजमध्ये काय करतोय?" मग एकदा नाही म्हणला, "सर मला हौस आहे. मुंबईतनं आला होतो, मला हौस आहे." मग त्याने सांगितलं, म्हणला, "माझा बाप तिथला अंडरवर्ल्डमध्ये काम करतो," म्हणला. "मला वाह! कधी उडवतील माहित नाही. सगळ्यात सेफ फौजमध्ये उडवतील." इंडियन आर्मी जर म्हटलं तर एक मान उंचवणारी गोष्ट आहे, की इंडियन आर्मी आहे. घर में घुस के ठोकते. हं. हे खूप ठिकाणी ऐकलेलं आहे आणि अनुभव पण भरपूर वेळा घेतलेला आहे. तर आता ही जी नवीन संकल्पना सरकारने सुरू केली अग्निवीर, तर याच्याबद्दल काय मत आहे? म्हणजे तुमचा काळ, आताचा काळ, याच्यात अग्निवीर जी संकल्पना आहे, याच्यात काय वाटते, की काय असेल नेमकं? म्हणजे 4 वर्ष नोकरी किंवा 3 वर्ष, 2 वर्ष नोकरी करायची, पुन्हा वापस पाठवायचं. तर यांनी काय होऊ शकते? कसं आहे माहितीये का? शेवटी पेन्शन द्यायची म्हणजे शासनाला वाटतं, की पेन्शन द्यायची म्हणजे हे एक वजन खूप आहे, ओझं खूप आहे देशाच्या आर्थिक आर्थिक स्थितीवर. ठीक आहे. ती एक विचारधारा आहे. आता कोणची करेक्ट आहे, कोणची चुकीची ते मी सांगू शकणार नाही. ते प्रत्येकाने आपापलं ठरवलं. मग ते म्हणे, "बा हा जर का बोजा आपल्याला कमी करायचा, आपण जवान पोरं घेऊ, फक्त 4 वर्ष त्यांना फौजमध्ये ठेवू आणि त्यांना मग नंतर त्यांच्यातले 50% 25% काय ते परमनंट करू, बाकीच्यांना जाऊ द्या." अच्छा. म्हणजे जर का समजा आपण 25% घेतले, तर 75% तुमचा पेन्शनचा लोड कमी झाला की नाही? बरोबर. पण काय होतं 4 वर्षात आपण मुलं ट्रेन करू शकू का? हा सगळ्यात मोठा प्रश्न. ठीक आहे. एक 12वीतला मुलगा तुम्ही त्याला अपेक्षा कराल त्यानं मिसाईल चालवायची, तर करू शकू का? हा एक मोठा प्रश्न. बरोबर. दुसरी गोष्ट, जो ज्या मुलाला माहिती आहे 4 महिन्यानंतर 4 वर्षानंतर मी जाणार आहे, त्याला आपण एक अधिकारी लढाईवर घेऊन जाऊ शकेल का? लढाईवर घेऊन गेला तरी तो सक्सेसफुल होईल का? अच्छा. किती टक्के होतील? हा वेळ सांगणारा गोष्ट आहे. बरोबर. ठीक आहे. तर अजून ही पहिले जी बॅच आहे अग्निवीरची ती अजून 4 वर्ष झालेली नाही. प्रत्येकाचा एक अवधी असतो की बा सेटल कोणची स्कीम सेटल होते, ते सक्सेसफुल होते, फेल होते, की त्याचं असतं. दुसरी विचारधारा काय म्हणते, जर का तुम्हाला देशाला खरंच संरक्षणच पाहिजे, तुम्हाला लोकांना देशासाठी शहीद होण्याची तयारी केली पाहिजे, लढलं पाहिजे, तर मग तुम्ही खर्च तो सोसला पाहिजे. बरोबर. जर का तुम्हाला तो खर्च सोसत नसेल, तर मग संरक्षणाविषयी विचारून जा. अच्छा. अशी एक विचारधारा आहे. आम्ही असं ऐकलं, की तुम्हाला 2009 मध्ये राजीव गांधी प्रशासकीय अवॉर्ड भेटलेला आहे. त्या अवॉर्ड्स मागचं काय कारण नेमकं? म्हणजे कशा संदर्भात तो तुम्हाला पुरस्कार भेटलेला आहे? कसं आहे प्रत्येक डिपार्टमेंटचे एक अ, अ, आपण डे किंवा काहीतरी आपण मानवतो. तसं सिव्हिल सर्व्हिसेस डे म्हणून मानवतात. म्हणजे जे सगळे सिव्हिल सर्व्हंट्स आहेत, आय-ए-एस आहे, आय-पी-एस आहे, अच्छा. तर त्यांचा एक सिव्हिल सर्व्हिसेस डे असतो. तेव्हा त्या राजीव गतिमंत प्रशासकीय अवॉर्ड देतात ते, अच्छा. किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कोणी खूप चांगले कामं केले. हां. तर सैनिक कल्याण विभागाचे संचालक म्हणून मी चांगले कामं केले म्हणून मला तो
अवॉर्ड दिला गेला. जवळ 4 लाख रुपयाचं प्राइज मनी होती. आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसजी जेव्हा चीफ मिनिस्टर होते त्यांच्या हस्ते अवॉर्ड दिला गेला. मला फार आनंद आहे की मी डायरेक्ट सिव्हिल सर्व्हंट म्हणजे IAS नसताना सुद्धा तो अवॉर्ड मला मिळाला. UPSC जे तुम्ही पास केलेलं आहे किंवा क्रॅक केलेलं आपण जे म्हणतो, UPSC मधून एकतर IAS, IPS आणि अदर याच्यात जाता येते आणि आर्मीचं UPSC वेगळं आहे का? हो, आर्मीचं जे सिलेक्शन असते ते वेगळं असते. ते UPSC कसं होतं, लेखी परीक्षा कंडक्ट करतं आमच्या. आणि डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये एक SSB असतं, सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड, किंवा आपली रिक्वायरमेंट काय आहे. सिव्हिल सर्व्हिसेसची वेगळी रिक्वायरमेंट आहे, जसं तुम्हाला मागे म्हटलं होतं, किंवा तो मिलिटरी लीडर असला पाहिजे. अच्छा. खूप हुशार नसला तरी चालेल, त्याला सगळ्यांना घेऊन लढायला घेऊन जाता आलं पाहिजे. त्याच्यात जे पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत, आम्ही OLQ त्याला म्हणतो, ऑफिसर लाईक क्वालिटी, त्याच्यात आहे का? कसा बेसिक पर्सनॅलिटी, तो इनिशिएटिव्ह घेऊ शकतो का? त्याची इंटिग्रिटी म्हणजे अगदी नॉन करप्ट आहे का तो? अच्छा. कुठे काही हे हटणार तर नाही, तुम्ही देशाचे सिक्रेट्स कुठे विकणार तर नाही, भिवून पाठ दाखवून दुश्मनला पळून तर जाणार नाही, सगळ्या जवानांना घेऊन लढेल, शेवटच्या दमापर्यंत लढेल का नाही. हे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स असतात ते आपण ह्याच्यात बघतो SSB म्हणून सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मध्ये. आणि दुसरं फिजिकली जी फिजिकल टेस्ट असते ती टफ असते, फिजिकली एकदम फिट लागतो. हाईट वगैरे, मेडिकल तुमची बाकी स्ट्रेंथ हे ते. आता जसं एक खूपच उंच असला किंवा खूपच बुटका असला, तो विमानाच्या कॉकपिट मध्ये मावला पाहिजे नाही. ह्याच्या ते सिव्हिल एअरलाईन मध्ये बसू शकतो कसाही, पण जी तुमची जेटची राफेलची आहे त्याच्यात थोडी बसू शकतो तो मावला पाहिजे. म्हणजे हा सगळा विचार करून हो, त्याची वेट तेवढी असली पाहिजे. आणि तुमचे राफेल जे असते किंवा मिक्स असतात किंवा सूर्यकिरण 7G नी चालतात ते. अच्छा. 7G म्हणजे माहिती, एक गुरुत्वाकर्षण, 1G म्हणजे एक गुरुत्वाकर्षण. अच्छा. 7G म्हणजे 7 टाइम्स G. ओके. तेवढं प्रेशर तुमच्या बॉडीवर येतं, त्या स्पीडने विमान चालतं. तर त्या प्रेशर मध्ये त्याचा मेंदू काम करू शकतो का, त्याचे हातपाय सगळं काम करू शकतात का? अच्छा. म्हणजे हे सगळं बघून तर ह्या रिक्वायरमेंट्स एअरफोर्सच्या वेगळ्या, आर्मीच्या वेगळ्या, नेव्हीच्या वेगळ्या. आयसाईट तुमची पक्की पाहिजे, चष्मातून चालायचं नाही ना तिथे. आता जो विषय आहे एक महत्वाचा 2014च्या पुढचा, आत्मनिर्भर भारत, याच्यावर आपलं काय मत आहे? आत्मनिर्भर भारत म्हणजे नेमका आत्मनिर्भर काय, तर कसं? अच्छा, आत्मनिर्भर भारत मध्ये मेक इन इंडिया डिफेन्स म्हणून हे एक फार मोठं अभियान चालवलं गेलं आणि त्याचा आपल्याला तुम्ही ऑपरेशन सिंधूर मध्ये बघितलं तर खूप 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 फायदा झाला. कसा? आतापर्यंत आपल्याच्यात काय होतं की डिफेन्स प्रोडक्शन आपण इंडियात चालू नव्हतं केलं, ते पब्लिक PSUs, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, जसं HL आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड विमानं बनवतील, तुमची आवडी फॅक्टरी टँक्स बनवतील, असे लिमिटेड ठेवले. ते आपण फॅक्टरीज बंद केल्या आणि ओपन इंडस्ट्रीला ओपन केलं, की जसं अमेरिकेत कोणीही काही बनवू शकते, बरोबर आहे, तसं आपण ओपन केलं. अच्छा. त्यामुळे आपल्या देशात आज असे रणगाडे बनतात ते आपण दुसऱ्या देशालाही विकून राहिलो. कल्याणी ग्रुपने अशा गन्स बनवल्यात की दुसऱ्या देशाच्या मार्केटमध्ये सुद्धा आपल्या गन्स विकल्या जात आहेत. रायफल्स, इंजिनियर इक्विपमेंट, मिसाईल्स, क्रायोजेनिक, हे अंबानी तुमचे फायटर एअरक्राफ्ट बनवून राहिले, नेव्ही मध्ये पोर्ट्स बनवून राहिले, नेव्हल शिप्स तयार करून राहिले डिफेन्स लढाईच्या. त्याच्याने झालं काय, एक तर देशाचा बिझनेस वाढला. दुसरी गोष्ट कसं असते, लढाईच्या दृष्टिकोनातून एक न्यू टेक्नॉलॉजी सरकार विकत घ्यायची एक लिमिटेशन असते. प्रायव्हेट जी इंडस्ट्री असते ते पैसे खर्च करून न्यू टेक्नॉलॉजी आणतात, डेव्हलप करतात, खर्च करतात, म्हणजे ती टेक्नॉलॉजी आपल्याला स्वतःला वापरायला मिळते. आणि एक वस्तू जर का आपल्या देशातच बनत असेल तर ती आपल्याला 10 रुपयाची 10 रुपयातच मिळेल, आणि ती बाहेरून घ्यायची झाली तर 10 रुपयाचे 100 रुपये मोजावे लागतील. कारगिल युद्धात आपण बोफोर्स गन वापरल्या, ते डायरेक्ट फायर मध्ये, ते आर्टिलरी गन म्हणून वापरल्या जातात, पण डायरेक्ट आपण फायर मध्ये वापरल्या, खूप यशस्वी ठरले. पण एवढ्या वापरल्या की आपल्याला काय, ते इम्पोर्टेड होते जर्मनीमधून, म्हणून त्याचे गोळे आपल्याला विकत घ्यायला लागले. तर सगळ्या देशाला कळलं की ह्यांना आता जरूरत आहे, जाणार कुठे हे. त्याची 10 पट किंमत सांगितली त्याने, आपल्याला म्हणजे काहीच करता आलं नाही, 10 पटीने आपल्याला विकत घ्यायला.
ह्या गोष्टीने आता आपल्या दुकानात माल पडलेला आहे, आहे. केव्हा मिलिटरीकडेच असलं पाहिजे असं जरूरत नाही, बरोबर. मॅन्युफॅक्चर कडे असलं तरी चालतं. दुसरं लढाई लागली रे मॅन्युफॅक्चर करत फटाफट फटाफट सगळे कामाला लागतील आणि मॅन्युफॅक्चर करू शकतो. आधी आपल्याला बाहेर देशातून इकडे बोलावं लागायचं. जो खर्च होता तो खर्च संपला. आणि जेव्हा दुसऱ्या देशांना कळतं की हा देश आत्मनिर्भर आहे, याची कॅपॅसिटी खूप, जी टेक्नॉलॉजिकल कॅपॅसिटी खूप वाढलेली आहे, अच्छा. मग त्या हिशोबाने प्रत्येक जण आपला विचार करतात. अच्छा. आणि